केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र। अंबड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर जबर बसवण्यासाठी महसूल प्रशासनाने गुरुवारी 4 डिसेंबर रोजी आक्रमक भूमिका घेतली। अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पोलिसातून व न्यायालयातून जामीन मिळवून वाहने सोडवून नेली जात होती, परंतु वाळू तस्करांना तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जोपर्यंत शासनाचा थकीत दंड भरला जात नाही तोपर्यंत वाहने सोडली जाणार नाहीत अशी भूमिका घेत वाहने ताब्यात घेतली। गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी आमेर गुलाब बागवान यांचा हायवा क्रमांक MH21 BG 8822, रवींद्र जगन्नाथ पिवळ यांचा हायवा क्रमांक MH20 GQ 9597 जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर वाहनांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी 30,10,700 रुपयांचा दंड ठोठावला आहे। गुरुवारी सदर वाहने फौजदारी न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांकडून सोडवण्यात येत होती, मात्र न्यायालयाने आदेश देताना स्पष्ट केले होते की फौजदारी कारवाईतून सुटका झाली तरी महसूल विभागाची दंडात्मक कारवाई अबाधित राहील। या कायदेशीर बाबीचा आधार घेत तहसीलदार विजय चव्हाण यांनी दंड भरल्याशिवाय वाहने नेऊ देण्यास मज्जाव केलाय। सदरची धाडसी कारवाई जिल्हाधिकारी असीमा मित्तल व उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी कृष्णा एडके, मंडळ अधिकारी विष्णू जयभाय, तलाठी विश्वास ढवळे आणि तलाठी राजेश चव्हाण यांनी पार पाडली। महसूल विभागाचा दंड भरल्याशिवाय केवळ न्यायालयाच्या जामिनावर वाहने पळवून नेण्याचे दिवस आता संपले आहे। इथून पुढे तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक खपवून घेतली जाणार नाही। वारंवार असे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर यापुढे केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यासह MPDA कायद्याअंतर्गत कारवाई होईल, असे तहसीलदार विजय चव्हाण यांनी चौफेर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना स्पष्ट केले। आमचे प्रतिनिधी II सय्यद सह ज्ञानेश्वर गुळजकर, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। जाऊ दे। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।